नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी प्राणायाम करत असाल आणि तुम्हाला बहुतेकदा जांभई येते. शक्यतो जे नवीन प्राणायामाला सुरुवात करतात त्यांना खूप वेळा त्या सेशनमध्ये विदिन 15 मिनिटं 20 मिनिटं अर्ध्या तासात तुम्हाला जांभई येते. तर ही जांभई काय येते शास्त्रीय दृष्ट्या आणि तेही योगशास्त्राच्या दृष्टीने आणि त्यामागचं विज्ञान काय आहे हे आज आपण बघणार आहोत. जांभई म्हणजे काय हे पहिलं आपण त्यामध्ये बघूया. तर जांभई ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यावेळेस तुम्हाला जास्त ताण येतो किंवा झोप येते किंवा थकवा येतो त्यावेळेस मुख्यत्वे जांभई येते. जेव्हा तुम्ही प्राणायाम करता तेव्हा तुम्ही दीर्घ श्वसन करत असता, जाणीवपूर्वक डीप ब्रिदिंग करत असता किंवा श्वासाकडे तुमचं जाणीवपूर्वक लक्ष असतं. तर ह्यामध्ये काय होतं की तुमची शरीरामधल्या दोन नर्व सिस्टीम्स असतात, जसं सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम. तर त्यातली जी पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम असते जी शरीराला विश्राम देते, विश्रांती देते, ती ऍक्टिव्ह होते. त्यामुळे तुम्हाला जांभई यायची शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्राणाचं बॅलन्सिंग होत असतं. म्हणजे प्राण हा तुमच्या शरीरात बॅलन्स होत असतो, त्यामुळे ही तुम्हाला जांभई येते. प्राणायाम करताना तुम्ही जेव्हा जाणीवपूर्वक श्वसन करता त्यावेळेस तुमचं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हा बॅलन्स करण्यासाठीही ही जांभई येऊ शकते. जांभई चांगली का वाईट? तर जेव्हा तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला जांभई येणं हे सामान्य आहे. पण जसं जसं तुमची प्रॅक्टिस वाढते, तुमची सराव तुमचा प्राणायामाचा वाढत जातो, तसं ते कमी होत जाते. आणि तरीही तुम्हाला जर जांभई येत असेल तर त्यामागे 2-3 गोष्टी असू शकतात. एक तर तुमची झोप कमी पडली असेल किंवा तुमच्या मनावर ताण असेल किंवा तुम्ही जे प्राणायाम करता आहात त्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील. जांभई येऊ नये प्राणायाम करताना तर त्यासाठी काय करायचं, तर शक्यतो सकाळी प्राणायाम करणं चांगलं, पण वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. मेन म्हणजे पुरेशी झोप घेणं महत्वाचं असतं. प्राणायाम करताना तुमची झोप पूर्ण असली पाहिजे. कंटाळत वगैरे प्राणायाम करू नये आणि प्राणायाम करताना नेहमी ताठ बसावं आणि योग्य शिक्षकाच्या अंडरच आपण प्राणायामाचा अभ्यास करावा, हे कधीही चांगलं. तर असेच योगा रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी, ते पण सायंटिफिक योगा, जो मी माझ्या एस व्यासा या संस्थेमधलं माझं मास्टर कंप्लीट झालंय, त्या संस्थेमध्ये जिथे सायंटिफिक योगा शिकवला जातो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक योगाच्या पैलू मागे काहीतरी सायन्स आहे, काहीतरी विज्ञान आहे. आणि ते विज्ञान तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर अनुभूती योगाला फॉलो करा. धन्यवाद.